तर आज अनंत चतुर्थी आहे. अनंत चतुर्थीचा चांगला दिवस आहे. आपण म्हणतो विघ्न हरता हा विघ्न दूर करतो. तसंच काही विघ्न आपल्या आजाराचे दूर करण्यासाठी पल्लवी विष्णू पाटील हिने छान एक पुढे आलेली आहे. ती आपल्या पेशंटसाठी म्हणा की आपल्या नॉर्मल एक माणसांसाठी ज्यांना काही ना काही सगळ्यांना आजार असतातच. मग ते मनाचे असतील, मेंटली असतील किंवा काहीही असतील, तर शारीरिकही असतात. त्यामुळे त्याच्यासाठी आपण खूप सारे औषधे हे चालू असतात. कोणाकोणाला डायबिटीज आहे, थायरॉइड आहे, कॅन्सर आहे, असे पेशंट अगदी जास्त आढळलेले आहेत. कारण आपण मानसिक तणाव खूप येत असतो. पण त्यासाठी ॲलोपॅथिक जे औषधं असतात ती घेणं योग्यच आहे. पण ते किती वर्ष घेणार त्याच्यावर पण काहीतरी बंधन असतं. मग त्या बंधनासाठी कधी कधी एज लिमिट असतं की ह्या पर्टिक्युलर एज नंतर ते औषध आपण चालू ठेवू शकत नाही. त्याच्यासाठी नॅचरल हिलिंग हब म्हणून पल्लवीनी चालू केलेला आहे. तिने कोर्स केलेला आहे. त्याचा कोर्स मला वाटतं खूप मोठा कोर्स आहे आणि चांगला अभ्यास तिने केलेला आहे. त्याच्यावर तिची प्रॅक्टिस देखील झालेली आहे. त्या प्रॅक्टिस नंतर तिने आता हा इन्स्टिट्यूट एक ऑफिसच्या दरम्यान उघडलेला आहे. त्यामध्ये ती काउन्सिलिंग करणार आहे, हिलिंग करणार आहे नॅचरल ह्याच्यामधून. जे आपण फूड खातो, आपलं जे रोजचं डाईट आहे त्याच्यामधून ती जे पेशंट्स येतील त्यांना हिल करणार आहे. त्या फूडमधूनच म्हणजे तिने असं सांगितलं की जे पहिलेचे ऋषीमुनी होते ते कसे हिल होत असतील, आजार तर तेव्हाही असतील, ते कसे हिल होत असतील. तर जे नॅचरली आपल्या आयुर्वेदिक म्हणजे जडीबुटी जे असायचे त्याच्यामधून आपण तेच आता वापरून तेच आपण जे फूड रोज खातो त्याच्यामधून काय हिलिंग करता येईल का असं ते आपल्याला त्याच्यामधून सांगणार आहे. जो कोण पेशंट येईल, जो कॅन्सरचा असू दे, थायरॉइडचा असू दे, औषधं टोटली बंद करता येईल. आणि मग ही जे सांगेल त्या फूडमधला किंवा आपण जे रोजचं जे खाणं खातो त्याच्यामध्ये कसं आपण पथ्य पाळू शकतो आणि आपलं हिलिंग कसं होऊ शकतं हे त्याच्यात सांगणार आहे. खूप आनंद होतोय की आता यंग जनरेशन हे चांगल्या ह्याच्यामध्ये पुढे येत आहे. खरं तर आता जो वातावरण बदललं आहे त्या वातावरण बदलण्यासाठी ही खरं तर ह्या यंग जनरेशनची गरज आहे. आणि पल्लवी नक्कीच ते हिल करणार आहे. पल्लवी, मला तर वाटतं की अजूनही तू हिल करू शकते. काउन्सिलिंग करणं खरंच गरजेचं आहे. आता जो वातावरण आपल्या राज्यामध्ये देशामध्ये बिघडलेलं आहे त्याची जास्त गरज आहे. तो एक इनिशिएटिव्ह तू अजून एक आहे की असं जर मनुष्यवृत्ती जी आता खराब झाली तीही बदलण्याची तू हे. कारण महिलांसाठी आता तू एक मुलगी आहेस, मी एक आई आहे आणि त्यामध्ये तुला मी सांगेन की ते एक काउन्सिलिंग पण तू चालू कर जेणेकरून वातावरण आपण चांगलं शुद्ध करतो. एक गोष्ट सांगू इच्छिते की माझे जे काही पेशंट्स रिकवर झालेले आहेत ते डिप्रेशनमध्ये, जे महिला आहेत त्या डिप्रेशनमधून, एन्झायटीमधून सुद्धा निघालेले आहेत. आणि आजकाल लेडीजना, आपल्यासारखी लेडीजना जर जास्त गरज कशाची असेल तर ती डिप्रेशनमधून निघण्याची किंवा एन्झायटीमधून निघण्याची. जो काही स्ट्रेस आहे, पिरियड्समुळे येतं, मेन्स्ट्रुअल सायकल्समुळे येतोय किंवा पीसीओडीमुळे येतोय, मूड स्विंग्स होत आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्स होतोय, जो काही आहे त्या सगळ्या गोष्टी आजकाल लेडीजमध्ये जास्त आहेत आणि लेडीज कुठे शेअर करत नाही. तर ह्या गोष्टी रिकवर होतात. आणि तुम्ही जसं म्हणालात काउन्सिलिंग, मला खरंच आवडतं. काउन्सिलिंग हा पार्ट खूप छान आहे. कारण की समोरच्या व्यक्तीला जर माइंड त्याचं जर रिकवर होत आहे, हील होत आहे, तर माझ्यासाठी त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती नसेल. आणि तुम्ही नक्की गाईड करा. खूप छान वाटतं. तुमच्याकडून बघून मी शिकत आली. कारण की आजपर्यंत तुम्ही जे काही कामं केली, स्त्रियांसाठी केली, समाजासाठी केली, तुम्ही लढा दिलात, बऱ्याच गोष्टी तुम्ही चांगल्या केल्या, तर ते बघूनच मी शिकत आली की मला सुद्धा काहीतरी असं करायचं की एक मला उदाहरण बनायचं सर्वांसाठी. सो तुमच्याकडून शिकते म्हणून आज तुम्ही आज इथे आहात माझ्यासमोर, तर खूप मोठी शुभेच्छा देते. इन्कम हा पार्ट असणारच, पण हिलिंग एक जास्त महत्वाचा पार्ट घेऊन तू पुढे जर नक्कीच हिलिंग करणं हा जास्त गरजेचं आणि पार्ट ऑफ हिलिंग. त्याच्यासाठी मी तुला शुभेच्छा देते. तुझी प्रगती हो आणि जास्तीत जास्त पेशंट तुझ्याकडे हील करून जाऊ अशी शुभेच्छा देते. आणि